नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आमच्या सर्वांच्याच घरी असे तेलाचे डब्बे असतात. तेल संपलं की आपण हे डब्बे टाकून देतो, परंतु आज आपण या डब्यांचा अतिशय छान आणि सुंदर असा यूज करणार आहोत. तुम्हाला यानंतर फरशी पुसण्याची कधीच गरज पडणार नाही. ज्यावेळेस आपण कपड्याने फरशी पुसतो त्यावेळेस आपल्याला कमरेला भरपूर त्रास होतो किंवा गुडघे देखील दुखतात, आणि अशा महिलांसाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर आपण फरशी पुसण्यासाठी या ठिकाणी कपड्याचा वापर न करता या तेलाच्या डब्यापासून फरशी कशी पुसू शकतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक रिकामा तेलाचा डब्बा, जो की आपण बाजारातून तेल खरेदी करून असे डब्बे आणतो. ते भरपूर असे डब्बे आपल्या घरी पडलेले असतात. जर तुमच्याकडे असा डबा नसेल तर तुम्ही एखादा प्लास्टिकचा कुठलाही डबा घेतला तरीही चालेल. आणि बघा, वरचा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला हा कट करायला सोयीस्कर जाईल. बघा, मी व्यवस्थित या ठिकाणी मार्किंग करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित कट करता येईल. ज्या ठिकाणी आपण मार्क केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हे व्यवस्थित कट करायचं आहे. आता तुम्ही याला एक तर कात्रीच्या मदतीने कट करू शकतात, किंवा तुम्हाला चाकू जर असेल तुमच्याकडे धारदार, तुम्ही त्याच्या साहाय्याने देखील कट करू शकतात, किंवा कटर असेल कटरने देखील तुम्ही याला कट करू शकतात, किंवा गरम चाकू करायचा आणि त्यानंतर तुम्ही हे कट करू शकतात. कारण काय होईल की आपण ज्यावेळेस कात्रीने कट करायला जाऊ तर ते व्यवस्थित कट होत नाही. तर बघा, मी या ठिकाणी गरम चाकू करून याला कट करून घेतलेला आहे, आणि कट करताना आपल्या हाताला लागणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता याचा वापर कसा करायचा ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, हा जो आपण कट केलेला भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, आणि त्याला असे दोन या ठिकाणी सेंटरला दोन मार्किंग मी या ठिकाणी करून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी दोन छिद्र पाडून घ्यायचे आहे. आता मी या ठिकाणी गरम चाकू करून हे जे छिद्र आहे हे करून घेत आहे. पण तुम्ही त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे रोज यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक काठी, दांडी. तुमच्याकडे लोखंडाची दांडी असेल ती देखील तुम्ही घेऊ शकतात, किंवा लाकडाची काठी असेल ती जरी वापरली तरीही चालेल. त्यासाठी आपल्याला वरच्या साईडला एक छोटासा प्लॅस्टिकचा पाईप अटॅच करायचा आहे. आता तुमच्याकडे प्लॅस्टिकचा असा पाईप नसेल तर तुम्ही रिकामी फेविकॉलची जी बॉटल असते ती देखील तुम्ही याला वरच्या साईडला लावली तरीही चालेल. आता हा जो आपण पाईप ॲड केलेला आहे याच्यामध्ये त्याचा मी दोन छिद्रे समोरासमोर साईडने पाडून घेतलेले आहे. आता व्यवस्थित याला फिक्स राहावं म्हणून मी दोऱ्याच्या मदतीने या ठिकाणी पूर्ण याला पॅक करून घेत आहे, जेणेकरून ते निघणार नाही, अगदी फिक्स राहील, आणि आपलं जे मॉप आहे ते व्यवस्थित आपल्याला कामी येईल. बघा, व्यवस्थित आता याला मी पॅक करून घेतलेला आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. आता बघा, मी या ठिकाणी एक मेटलची जी बांगडी असते ती घेतलेली आहे. तुमच्याकडे मेटलची बांगडी नसेल किंवा एखादी तार असेल ती देखील तुम्ही वापरली तरीही चालेल. बघा, व्यवस्थित आता या ठिकाणी आपल्याला ही मेटलची बांगडी जी आहे ती मी कट करून घेतलेली आहे. आता हे जे होल तयार केले होते आपण समोरासमोर, त्या होलमधून आपल्याला ही बांगडी अशा पद्धतीने ओवून घ्यायची आहे. त्यासाठीच आपल्याला हे वरचा जो भाग आहे या ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी छिद्र पाडता येईल आणि जी बांगडी आहे ती यामधून ओवता येईल. आता जो आपण बॉटलचा भाग कट केलेला होता, जी छिद्र आपण पाडून घेतलेली होती, त्या ठिकाणी आपल्याला त्या छिद्रामधून या बांगडीचे जे दोन टोकं आहे ते व्यवस्थित या ठिकाणी ओवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आता हे बांगडीचे जे टोकं आहे दोघं त्या साईडला निघाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी त्या बांगडीचा दोघं टोकांना पकडून व्यवस्थित त्याला पीळ मारून घ्यायचा आहे. आणि जो पीळ मारताना आपल्याला या ठिकाणी जास्त हे पॅक करायचं नाही आहे, अगदी थोडासा ढिल्ल आपल्याला हे ठेवून पीळ मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो मॉप आहे तो असा हलला जाईल, जास्त टाईट होणार नाही. आता त्यानंतर दुसरी प्रोसेस आहे ती म्हणजे आपल्याला घ्यायचा आहे कुठला पण टी शर्ट, किंवा तुमच्याकडे जुना कपडा असेल तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात, आणि असा खालच्या साईडनं आपल्याला या ठिकाणी कपडा लावायचा आहे. आता यामुळे काय होईल की आपल्याकडे जुने कपडे असतात त्याचा देखील रियूज होईल. आणि बघा, मी रबर बँडने व्यवस्थित याला पॅक करून घेतलेला आहे. आणि बघा, अतिशय छान आणि फ्री ऑफ कॉस्टमधला आपला या ठिकाणी मॉप तयार झालेला आहे. असा जर मॉप तुम्ही बाजारात घ्यायला गेले तर भरपूर असे पैसे मोजावे लागतात, आणि भरपूर महिला अशा आहेत की ज्या अजून देखील हाताने फरशी पुसतात, आणि त्यामुळे त्यांची कंबर दुखते, पाय देखील दुखतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक महिलांपर्यंत पाठवा, जेणेकरून भरपूर अशी त्यांची पैशांची बचत होईल, त्यांचे गुडघे दुखणार नाही, आणि त्यांचा
फायदा देखील होईल। आता बघा या ठिकाणी आपल्या घरामध्ये वरती काही धूळ किंवा जाळं असतं ते देखील पुसण्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकतात। फॅन पुसण्यासाठी याचा यूज करू शकतात किंवा बघा अशा पद्धतीने तुम्हाला कमरेचा त्रास होत असेल तर अगदी उभं राहूनच तुम्ही पूर्ण घराची जी फरशी आहे ती 2 मिनिटात पूर्ण घर या ठिकाणी क्लीन करू शकतात। ते पण 1 रुपया पण खर्च न करता आपण हा मॉप या ठिकाणी तयार केलेला आहे। आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, नक्की यूजफुल जर वाटला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि शेअर देखील